नमस्कार, तुमचं VK लाईफस्टाईल कुकिंग चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. तर आज आहे 12 त्याच्यामुळे मी करत आहे पुरणपोळीचा स्वयंपाक आणि त्याच्याच माझी तयारी चालू आहे. इथे एका साईडला कुकर लावून घेतलेला आहे, एका साईडला कणिक मळून वगैरे घेतलेला आहे आणि आता दमादमाने जे आहे ते किचन पण आवरून घेत आहे मी, कारण संग किचन वगैरे आवरत राहिलं ना की कसं किचन एकदम क्लीन राहतं. आणि तेच आमटीच तयारी चालू आहे. गॅसवर कांदा ठेवलेला आहे, भाजण्यासाठी अख्खा चौथा ठेवलेला आहे आणि हे खोबरं पण घेतलेलं आहे. आता खोबरं चांगल्या प्रकारे जे आहे ते वाटून घेत आहे मी. आणि तेच तरी ते कांदा पण भाजण्यामध्ये आलेला आहे, खोबरं पण वाटून घेतलेलं आहे मी. कांदा थोडा वरून खालून पूर्ण प्रकारे हे करून घेत आहे. ते लसूण पण ठेचून घेतलेलं आहे आणि हे पूर्ण आमटीच तयारी झालेली आहे. खोबरं, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर, त्याच्यामध्ये कांदा पण हे झालेला आहे आपला भाजून. आता कांदा पण चांगल्या प्रकारे बारीक वाटून घेते. आपली आमटी तयारी झालेली आहे. त्या साईडलाच माझा रस पण होऊन झालेला आहे, कारण पुरणपोळी स्वयंपाक खूप लवकर होतो, एवढं तसं फास्टमध्ये केलेलं आहे मी. आणि रस पण आपल्याला झालेला आहे, फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि तेच पुरण ठेवलेलं आहे मी गॅसवरती शिजण्यासाठी. आणि कारण ते जे कुकर आहे त्याच्यामध्येच करणार होते, पण त्याच्यामध्ये मी भात लावलेला आहे, म्हणजे मला भात लावायचा आहे त्याच्यामुळे. आणि ते आपले जे आहे ते आता पुरण जे आहे ते शिजत आहे. आणि त्याच्या बाजूलाच मी लगे आता आमटी पण करून घेते. तर हे भाबरून शिजत आहे. आपली जे पातेलं आहे, मी पातेल्यामध्ये आज करत आहे आमटी. तर तिथं तेल टाकून घेते. तेल पण चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे, म्हणजे तेल टाकून घेतलेलं आहे. आणि तेल गरम झालं की मध्ये जिरे मोहरी टाकून घेते मी. त्याच्यानंतर मध्ये लसूण, कढीपत्ता, म्हणजे लसूण, त्याच्यानंतर लसूण परतला की कढीपत्ता आणि खोबरं जे आहे ते टाकून घ्यायचं आहे मध्ये. त्याच्यानंतर ते पण परतलं की मध्ये आपला भाजलेला जो कांदा होता बारीक वाटलेला, ते बारीक वाटलेला भाजलेला कांदा पण मध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर मध्ये काळा म्हणजे लसूण मसाला, कांदा लसूण मसाला पण टाकून घ्यायचा आहे मध्ये. आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, 1 मिनिट परतू द्यायचं आहे. त्याच्यामध्ये लगे आपण जे डाळीचं जे पाणी काढलं होतं आमटीसाठी ते पण टाकून घ्यायचं आहे. ते टाकल्यानंतर आपल्याला जे आहे ते हे ढवळायची नाही आहे आमटी, म्हणजे हलवायची नाही आहे, कारण तसंच ठेवायची. जर साईडनं हलकी हलकी उकळी घेत नाही तर उकळी वगैरे हलकी हलकी साईडने, मग त्याच्यानंतर आपल्याला मग हलवू शकतो आपण आमटी, म्हणजे आपलं टेस्ट वगैरे बघू शकतो त्याच्यामध्ये. तर कोथिंबीर पण थोडी मग टाकून घेते मी. आणि आता त्याच्यामध्ये जे आहे ते आमटीचं जे सारण ते पण टाकून घेते मध्ये. आणि मग आपली आमटी एकदम रेडी होते पटकन. वरतून थोडीशी कोथिंबीर पण मी घातलेली आहे आणि फोडणीमध्ये पण घातलेली होती, कारण टेस्ट आहे. ते साईडला माझं पुरण जे आहे ते शिजतच आहे. तर हे पहा, आपली आमटी झालेली आहे. मध्ये मीठ वगैरे चवीनुसार बघून घ्यायचं, म्हणजे मीठ वगैरे झालेलं आहे का नाही ते. तर मीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे. आमटी रेडी आहे. पुरण तर चालूच आहे. पाहता पुरण पण होत आलेलं आहे. तर आता पुरण झालेलं आहे माझं. आता पुरणपोळी स्वयंपाक जे आहे ते मी चालू केलेला आहे, म्हणजे पोळीचा जो स्वयंपाक आहे ते चालू केलेला आहे मी. माझ्या पोळ्या पण होत आहेत आणि पोळ्या एकदम खूप छान टम्म अशा फुगतात. जर ही ट्रिप यूज केली तर त्याचा मोठा जो व्हिडिओ आहे ते मी जरूर अपलोड करेल चॅनलवरती माझ्या. कारण खूप इझी रेसिपी आहे पोळीची, म्हणजे जास्त वगैरे असं काही झंझट नाही. खूप सोप्या पद्धतीने मी त्याच्यामध्ये ट्रिक्स संग सांगितलेल्या आहे. आणि पोळ्या ज्या आहेत ते माझ्या फुगतात, असं नाही की वगैरे फुगत नाहीत वगैरे. पोळ्या 100% फुगतात. तर आता इथे दुसरा जी पोळी भाज्या टाकलेली आहे, आता दुसऱ्या पोळीचा उंडा पण झालेला आहे माझा. आणि दुसरी आता ती जी पोळी आहे ती भाजत आहे बाजूलाच तिथे. तर हे पहा, आपली पोळी छान अशी भाजलेली आहे. मस्त असा दोन्ही साईडने तेल वगैरे लावून घेत आहे मी पोळीला. तूप पण लावू शकतो तुम्ही, आपल्या मनावरती आहे ते. तर हे पहा, आता पोळी एकदम भाजून झालेली आहे. एकदम दोन्ही साईडने तेल वगैरे लावून घ्यायचं. आणि अशाच म्हणजे 6 ते 7 मला पोळ्या करायच्या होत्या. तर त्या पोळ्या मी करून घेतल्यानंतर आणि त्याच्यानंतर पापड्या वगैरे भाजून घ्यायचं. मग आपला पुरणपोळी स्वयंपाक रेडी होतो. आणि किचनचा टिप्स कशा, म्हणजे स्वयंपाक करत जे थोडा काही पसारा होतो लगेच पसारावरून घ्यायचा, जास्त असं ठेवायचं नाही. कारण जास्त आपण असं तसं राहिलं, म्हणजे कसं आपलं स्वयंपाक झाल्यानंतर आपण आवडतो असं म्हणलं तर म्हणजे ते नंतर तसंच राहतं. आणि कसं ते आपण स्वयंपाक करतो पीठ वगैरे जातं, म्हणजे ते समोर पुसून वगैरे ठेवत गेलो ना तर एक तर पसारा पण होत नाही, काम पण लवकर आवरतं. आणि आपलं म्हणजे चिडचिड पण होत नाही की यार किती पसारा पडला आहे म्हणून. त्याच्याने संघ जे आहे ते संघ जे आपलं सगळं सामान आहे ते आवरत जायचं आहे, कारण ह्याच्यामुळेच किचन वगैरे घाण होत नाही.
ह्या छोट्या टिप्स असतात की लक्षामध्ये ठेवायच्या असतात किचनमध्ये काम वगैरे करताना. आता दुसरी पण पोळी झालेली आहे माझी, एकदम छान अशी टम्म फुगलेली आहे, मस्त भाजून झालेली आहे. तर हे पहा, तर ह्या पोळीला आपण दोन्ही साईडने तेल वगैरे लावून घेते. तूप पण लावू शकतो. दोन्ही साईडला जे आहे ते भात पण लावलेला आहे मी कुकरला, कारण तुम्हाला म्हणलं होतं मला भात लावायचा आहे. आणि स्वयंपाक असं संग दोन्ही असं जे करत गेलं तर स्वयंपाक खूप लवकर होतो, खूप असं जल्दी होत जातो. कारण कसं आपण सगळ्या स्टार्टिंगला डाळ वगैरे लावायची आणि आमटीची तयारी करायची. त्याच्यानंतर मग पुरण वगैरे शिजलं ना की मग पुरण बाजच्या गॅसवर ठेवून इकडच्या गॅसवर आहे ते आमटी करून घ्यायची. आणि मग आमटी वगैरे झाली की मग पुरण पाणी शिजलेलं असतं, पुरण दळून घ्यायचं त्यापुरतं. आणि त्याच्यानंतर मग कणी वगैरे आहे म्हणून ठेवलेलंच असतं स्टार्टिंगला. आणि मग त्याच्यानंतर सगळ्याला भात लावायचा, त्याच्यानंतर पोळ्या करायचा. आणि नंतर भात करतो ठीक राहतो, तर पोळ्या पण होऊन जातात आपल्या. आणि आणि नंतर पापड्या वगैरे तळून घ्यायचं, तर ते झालेलंच आहे. तर पापड्या वगैरे तळणं माझं स्वयंपाक एकदम रेडी झालेला आहे पूर्ण. सगळं किचन वगैरे आवरून घेतल्याची भांडी पडली होती, ते सगळ्या प्रकारे वॉश वगैरे करून घेतल्याची भांडी घासून घेतलेली आहे. धुवून पण झालेलं आहे सगळे. आणि लगेच असं रॅकला वगैरे लावून घ्यायचं. पाहता लगेच भांडी जे आहे ते रॅकला लावून घेते, कारण किचनचा पसारा ठेवायचा नाही. किचनचा आपल्याला कधी दिसला ना, कधी पण आपल्याला कधी कोणी घरी वगैरे आलं तर स्वयंपाक करायचा एकदम असं चिडचिड नाही होत की आपल्याला किती पसारा आहे, म्हणजे असं कुणी पण आपल्याला किती पसारा असतो असं नाही. त्याच्यामुळे पटकन जे आहे ते किचन वगैरे आवरून घ्यायचं. आणि कसं थोडं असं जे काम पडलेलं असतं ना ते आवरत जायचं. जे हाताला काम लागेल ते आवरत गेलं ना की असं